हॅलो फ्रेंड्स, आईची रेसिपी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी करून दाखवणार आहे. तर चला तर मग बघूयात की टेस्टी आणि एकदम डिलिशियस अशी पावभाजी कशी बनवायची. तर त्यासाठी मी इथे लागणारं साहित्य सांगते. गाजर घेतले चिरून, कांदा घेतला आहे, वटाणे घेतलेत, त्यानंतर बीटरूट, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर. बटाटे मी इथे काप करून घेतलेले आहेत. तर कुकरमध्ये मी थोडंसं ऑइल घेतलं आहे आणि ऑइलमध्ये मी आता पावभाजीची ही थोडीशी वेगळी पद्धत आहे. बॉईल करतानाच आपण जिरा मोहरीची फोडणी करून घेतो आहे. जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपण थोडंसं लाल काश्मीरी मिर्च मी इथे ॲड केली 1 स्पून. त्यानंतर टोमॅटो थोडेसे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर बीटरूट व्यवस्थित त्याला आपण परतून घ्यायचं आहे की याच्यामध्ये जो मसाला आहे तो आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. गाजर पण मी इथे ॲड केलं आहे. त्यानंतर वटाणे, परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे बटाटा हा घालणार आहोत आणि याला पण व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्यानंतर मी इथे पावभाजी मसाला ॲड करते. तर 1 चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मी इथे आणि व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घेते. याच्यामध्ये आपण मसाला याकरता टाकतोय की पावभाजीमध्ये जो एक खमंगपणा आला पाहिजे. जेव्हा आपण त्याला बॉईल करतो या सगळ्या गोष्टींना, तर त्यामध्ये हा मसाला एकदम आतमध्येपर्यंत शिरतो आणि याच्यामध्ये प्रमाणानुसार आपण पाणी ॲड करून याला असं बॉईल करून घेणार आहोत. आता थोडंसं पाणी पण एकदम जास्त नाही टाकायचं आणि एकदम कमी होईल असं पण नाही करायचं. याला शिजवून घेतोय आता आपण. बघूयात चला तर मग की झाले का आपली भाजी. ते बॉईल तर मला वाटते की झालं असेल. एकदा बघून घेऊयात. झालंय हे व्यवस्थित बॉईल. स्मॅश करतानाच आपल्याला जाणवतं की आपली भाजी जी आहे जी आपण बॉईल करायला टाकली होती ती व्यवस्थित झाली आहे की नाही. त्यानंतर आता आपण इथे बटर घेणार आहोत आणि थोडंसं याला वितळू द्यायचं आहे. त्यानंतर आपण शिमला मिरची कापून ठेवली होती ती इथे ॲड करायची आहे. 2 वाटी जवळपास मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि 1 वाटी कांदा. या परतवून घेणार आहोत आपण इथे. छान असं याला खरपूसपणा आला पाहिजे. चवीनुसार थोडंसं इथे मीठ घालते मी आणि थोडीशी लाल तिखट मिरची आणि जी काश्मीरी मिर्च पावडर होती ती पण मी इथे ॲड करून देते. आता काश्मीरी मिर्च पावडर ही जास्त तिखट नसते, सो तुम्ही जास्त इथे ॲड करू शकता. त्याने फक्त कलर येतो, तिखटपणा जास्त नसतो त्यामध्ये. आणि तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही इथे अजून लाल तिखट हे ॲड करू शकता. तर आता चांगलं परतवून झाल्यानंतर मी आपल्या इथे स्मॅश केलेली जी भाजी होती ती इथे ॲड करते मी आता. त्याला व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं आहे अजून, जेणेकरून शिमला मिर्च आणि कांदा आणि आपली जी स्मॅश केलेली भाजी आहे ती सगळी एकजीव होईल. पावभाजी मसाला मी इथे ॲड केला आहे. प्रमाणानुसार तुम्ही
पावभाजी मसाला ॲड करून घ्या. 6-7 जणांना आरामशीर पावभाजी पुरेल एवढी मी इथे बनवली आहे, त्यामुळे जास्त पावभाजी मसाला मी ॲड केला आहे. तुम्ही जर कमी बनवलीत तर तुम्ही पावभाजी मसाला हा थोडासा कमी यूज करा. सो इथे मी आता स्मॅश करून घेते. अजून भरपूर राहिली ही, याला स्मॅश जास्त वेळ करावं लागतं की एकजीव पूर्ण आपली भाजी झाली पाहिजे. जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं याला स्मॅश करून घ्या. पावभाजी जेवढी ही छान स्मॅश होते तेवढा त्याचा टेस्ट हा एकदम छान येतो. थोडीशी मी बॉईल होऊ देते. तर वरतून कोथिंबीर मी ॲड करून घेते आणि थोडंसं बटर पण वरतून टाकलं आहे मी अजून. बघा एकदम चविष्ट आणि छान एकदम भाजी आपली तयार आहे. आता आपण थोडंसं बटर घेऊन इथे पाव भाजून घेणार आहोत. तर पाव भाजण्याची पण एक वेगळी पद्धत आहे. बटर आधी थोडंसं तव्यावरती घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी इथे ॲड करते की कोथिंबीर ही पावला पण एकदम छान अशी लागली पाहिजे आणि पाव पण एकदम वेगळा असा आपल्याला खाण्यामध्ये वाटतो. थोडीशी ते पावभाजीची भाजी घ्यायची, या सगळ्याला मिक्स करायचं आणि यामध्ये आता आपण पाव भाजून घेणार आहोत. तर इथे पाव घ्यायचा आणि यामध्येच पाव भाजून घ्यायचा व्यवस्थित. पावला जेव्हा थोडी पावभाजीची भाजी लागते तेव्हा पावचा पण एकदम जो टेस्ट आहे तो एकदम खुलतो आणि खायला अतिशय छान लागतात हे पाव. तर दोन्ही साईडनं हे पाव आपण भाजून घेतोय. व्यवस्थित त्याला नरम होऊ द्यायचेत. थोडासा टाईम लागतो या प्रोसिजरसाठी, पण अतिशय छान लागतात हे खायला. बघू शकता तुम्ही एकदम मस्त पाव पण दिसत आहेत आणि भाजी पण आपली एकदम रेडी आहे छान अशी. तर तुम्ही पण ही पावभाजी स्पेशल घरी करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला पावभाजी आमची कशी वाटली ते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.